या ठिकाणी देण्यात आलेली आहे। नोकरदारांसाठी सर्वात मोठी बातमी। अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना अपेक्षित असते ती घोषणा सरकारकडून या ठिकाणी होताना पाहायला मिळालेली आहे। नोकरदारांना 12 लाखापर्यंत आता कोणताही कर भरावा लागणार नाही अशा स्वरूपाची घोषणा या ठिकाणी पाहायला मिळते आहे। 12 ते 18 लाखापर्यंत या ठिकाणी 70,000ची सूट मिळताना पाहायला मिळेल। 18 लाखांच्या वर 30% इतका कर भरावा लागणार आहे। इन्कम टॅक्स 30%, 18 लाखाच्या वर। या अगोदर 15 लाखाच्या वर आपण 30% कर भरत होतो। 3 लाखाची सूट या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळते। यावेळी एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त झालेलं आहे। 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न जर तुमचं असेल तर ते आता करमुक्त असेल। 18 लाखांवर 30%ची सूट देखील आहे, तर 12 ते 18 लाखांपर्यंत 70,000ची सूट असेल। 18 लाखांच्या वरती 30% टॅक्स आता करण्यात आलेला आहे। सर्वसामान्य जे करदाते आहेत त्यांच्यासाठी म्हणून हा एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय या बजेटमध्ये। यावेळी एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय, देशाचा अर्थसंकल्प सादर झाला आणि त्यामध्ये करदात्यांसाठी एक मोठा निर्णय झालेला आहे। अर्थसंकल्पातल्या सगळ्यात मोठ्या घोषणा आपण बघतोय, नव्या कर प्रणालीत देखील मोठा बदल करण्यात आलेला आहे। 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त आणि 12 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना 80,000पर्यंत फायदा होणार आहे। 18 लाखांचं उत्पन्न असणाऱ्यांना नव्या प्रणालीनुसार 70,000चा लाभ होणार आहे। स्टँडर्ड डिडक्शन 50,000वरून 75,000वर करण्यात आलेलं आहे। यावेळी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय, आज राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आणि ज्यामध्ये आपण बघतोय की कर प्रणाली जी आहे ती आता इथं बदलण्यात आल्याचं दिसतंय। स्टँडर्ड डिडक्शन 50,000वरून 75,000 करण्यात आलेलं आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, आज निर्मला सीतारामन यांनी आपला 8वा अर्थसंकल्प सादर केला आणि ज्यामध्ये 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलेलं आहे। नोकरदार वर्गासाठी सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची घोषणा, 12 लाखांपर्यंतच्या पगारावर कोणताही टॅक्स आता द्यावा लागणार नाही। यावेळी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, निर्मला सीतारामन तसंच मोदी सरकारच्या या पहिल्या पूर्ण अर्थसंकल्पानं एक मोठा दिलासा नोकरदार वर्गाला दिलेला आहे। यावेळी एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय, मध्यम वर्गाला केंद्र सरकारनं हा मोठा दिलासा दिला असंच म्हणावं लागेल। नव्या कर प्रणालीमध्ये बदल झालेले आहेत। 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलेलं आहे। 18 लाखांवर 30% इतका टॅक्स, 18 लाखांच्या वरती 30% इतका टॅक्स असेल, जो आधी 15 लाखांच्या वरती 30% होता, आता मात्र। तर आणखीन एक महत्त्वाची बातमी, नव्या कर रचनेमध्ये आता 12 लाखांपर्यंत टॅक्स नाही। नवीन कर रचनेत 12 ते 15 लाखांपर्यंत 15 ते 20 लाखांपर्यंत 20% इतका कर असेल, तर 20 ते 25 नवी कर रचना जी आहे ती आपण बघतोय। नवीन कर रचनेमध्ये 12 ते 15 लाखांपर्यंत 15% कर, 15 ते 20 लाखांपर्यंत 20% कर, अशी ही नवी कर रचना आता निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेली आहे। नव्या कर रचनेत 12 लाखांपर्यंत टॅक्स नसणार आहे। 15 ते 20 लाखांपर्यंत उत्पन्न असेल तर मात्र 20% कर द्यावा लागेल। 20 ते 25 लाखांपर्यंत उत्पन्न असेल तर 25% टॅक्स द्यावा लागणार आहे। नव्या कर रचनेत 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न जे आहे ते पूर्णपणे करमुक्त करण्यात आलेलं आहे। एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची घोषणा, सर्वसामान्य तसंच पगारदारांसाठी जे आहेत, नोकरदार जे आहेत त्यांच्यासाठी म्हणून मोदी सरकारनं आपल्या पहिल्या पूर्ण अर्थसंकल्पामध्ये मोठी सूट दिलेली आहे। आणि निर्मला सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये आपण बघतोय की 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न आता मात्र करमुक्त झालेलं आहे। नवीन कर रचनेत 12 ते 15 लाखांपर्यंत 15% टॅक्स, 15 ते 20 लाखांपर्यंत 20% इतका टॅक्स लागणार आहे। नव्या कर प्रणालीत मोठे बदल झालेले आहेत। अतिशय महत्त्वाची अशी ही बातमी, नोकरदार वर्गासाठी मोठा दिलासा देणारा निर्णय मोदी सरकारनं आपल्या पहिल्या पूर्ण अर्थसंकल्पात घेतलेला आहे। आणि आपण बघतोय नवीन कर रचना जी आहे ती देखील यावेळेस समोर आलेली आहे। त्यानुसार 20 ते 25 लाखांपर्यंत 25% कर, 25 लाखांच्या पुढे उत्पन्न असणाऱ्यांना 30%, तर नव्या कर रचनेत 12 लाखांपर्यंत कुठलाही टॅक्स नसेल। 12 ते 15 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना 15% टॅक्स भरावा लागणार आहे। यावेळी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, अर्थातच सूट देखील इथे देण्यात आलेली आहे। नव्या कर रचनेमध्ये आता 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलेलं आहे।
एक अतिशय महत्वाची बातमी. नव्या कर रचनेत 12 लाखांपर्यंत टॅक्स भरावा लागणार नाही. 12 ते 15 लाखांपर्यंत 15%, 15 ते 20 लाखांपर्यंत 20% कर लागेल, तर 20 ते 25 लाखांपर्यंत 25% कर लागणार आहे. 25 लाखांच्या पुढे 30% इतका कर असेल. अनेक वस्तू देखील आता स्वस्त होणार असल्याचं इथं सांगण्यात आलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक वाहनं ही स्वस्त होतील, मोबाईल फोन स्वस्त होतील, एलईडी एलसीडी वरील सीमा शुल्क 2.5% कमी झालेलं आहे. नव्या कर रचनेत 12 लाखांपर्यंत टॅक्स आता नसणार आहे. 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री करण्याचा हा मोठा आणि महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. विमा क्षेत्रात 100% परदेशी गुंतवणूक असणार आहे. पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी राज्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय देखील अर्थसंकल्पामध्ये झालेला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा 1 लाखांपर्यंत आता वाढवण्यात आलेली आहे. तर कॅन्सरच्या उपचारांमध्ये देखील सूट आता मिळणार आहे. अतिशय महत्वाची अशी ही कर रचना, आता नवीन कर रचना आपण बघतोय. 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त झालेलं आहे. आपण मुख्यतः ही कर रचना काय आहे आणि यामध्ये काय बदल झालेले आहे समजून घेण्याचा प्रयत्न करू. आपल्याबरोबर अजित जोशी आहेत, स्वतः सीए आहेत, कर अभ्यासक आहेत, विश्लेषक आहे आणि सीए म्हणून ते काम करतात. आपण त्यांच्याकडे जाऊयात. अजितजी, सूट